असा आहे, या संपूर्ण राज्याचा जर तुम्ही कारभार बघितला तर कोणावर तरी छोटी मोठी कारवाई करायची आणि आम्ही काहीतरी कारवाई करतो आहोत आणि अशी एखादी दुर्घटना घडली की आम्ही कोणालाही सोडणार नाही. तो पाताळात असला तर त्याला खणून काढू, तो कुठे स्वर्गात गेला असेल तर त्याला खाली ओढून आणू. अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा फक्त करायच्या आणि घोषणा करून कार्यवाही काही करायची नाही. असं आहे की मुळामध्ये मी कालपासून त्या संदर्भातल्या चर्चा ह्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकतोय. आमच्या माजी महापौर आणि विद्यमान महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई पेडणेकर यांची मुलाखत मी बघितली, ऐकली. त्यांनी असं सांगितलं की नेहमीप्रमाणे मुंबईमध्ये पाऊस येण्याच्या पूर्वी एक बैठक घेतली जाते. या सगळ्या लोकांच्या दुर्लक्षामुळं आणि बेजबाबदारपणामुळं अशा पद्धतीनं लोकांचे जीव जात आहेत. ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे. असं आहे, या संपूर्ण राज्याचा जर तुम्ही कारभार बघितला तर कोणावर तरी छोटी मोठी कारवाई करायची आणि आम्ही काहीतरी कारवाई करतो आहोत आणि अशी एखादी दुर्घटना घडली की आम्ही कोणालाही सोडणार नाही. तो पाताळात असला तर त्याला खणून काढू, तो कुठे स्वर्गात गेला असेल तर त्याला खाली ओढून आणू. अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा फक्त करायच्या आणि घोषणा करून कार्यवाही काही करायची नाही. एक ताजं प्रकरण आहे, सभागृहामध्ये मी बोलणारच होतो. अंतिम म्हणजे 293च्या प्रस्तावावर काय झालं अशोक खरात प्रकरणामध्ये. अशोक खरात प्रकरणामध्ये नाशिकच्या एवढी संपूर्ण चर्चा राज्यामध्ये झाली, देशामध्ये झाली. कारवाई कोणावर झाली? अनेक मंत्र्यांची नावं आली. एका तरी मंत्र्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं का? अनेक खासदार आमदारांची नावं आली. एका तरी खासदार आमदारांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं का? अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आली. महसूल असतील, पोलीस असतील, नाही तर अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आली. एका तरी अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्याची माहिती आपल्या सर्वांच्या पर्यंत आली का? परंतु तेच अशोक खरात प्रकरण ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला हे राज्यकर्ते अशा काय घोषणा करत होते की आता आकाश पाताळ हे एक करतील आणि ज्यांनी म्हणून या महाराष्ट्राला अंधश्रद्धेमध्ये ढकललेलं आहे, त्या महाराष्ट्राचं नाव ज्यांनी बदनाम केलंय त्या सर्वांच्यावर कारवाई करतील असं सर्वांना वाटलं होतं. पण गेल्या 15-20 दिवसामध्ये अशोक खरात प्रकरण कुठे आहे हे शोधून सापडत नाही. त्यामुळं हे राणा भीमदेवी थाटाच्या गोष्टी फक्त करतात आणि लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता दुसराच एखादा विषय काहीतरी समोर घेऊन येतात. किशोरीताई पेडणेकर काय म्हणाल्या महापौरांबद्दल ते मला माहित नाही. मी तसं काय बोलणं माझ्या विचारांमध्ये ते बसत नाही. पण त्या ज्या अर्थी किशोरीताई बोलल्या त्या अर्थी किशोरीताई ह्या आमच्या अनुभव संपन्न नेत्या आहेत आणि म्हणून त्यांच्या अनुभवातून त्या बोलल्या असतील.